समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट असतात, भरपूर आपल्याला परीक्षा खूप आपले परमेश्वर घेत असतो आणि भरपूर अडचणी आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर त्यांना सामोरं जाण्यासाठी आपण उपासना स्वामींची खरी कशी केली पाहिजे हे आज आपण या व्हिडिओतून माहिती करून घेणार आहोत. पहिल्यांदा चॅनलवरती आपण नवीन असताल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, व्हिडिओवर लाईक करा आणि होईल तितका हा व्हिडिओ स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवायचं शुभ सत्य कार्य करा. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात स्वामींची कशी उपासना करावी जेणेकरून स्वामींचा दृष्टांत आपल्याला लाभेल, स्वामींचं आपल्याला साक्षात दर्शन होईल आणि बऱ्याचशा गोष्टींचं निरसन सुद्धा होईल आणि बरेचसे मार्ग सुद्धा मोकळे होतील. स्वामी समर्थ आपल्या भक्तांची इतकी परीक्षा पाहतात की समोरच्या भक्ताला सगळे संकट हे खूप छोटी वाटायला लागतात. कारण की नवीन नवीन संकट एवढे येतात की जे लहान संकट त्यांच्या हातात काहीच वाटत नाही. असं त्यांची स्वामी त्यांच्या भक्तांचं धाडस वाढवायचं काम करतात, एक प्रकारची शक्ती, मानसिक शक्ती वाढवायचं काम करतात आणि योग्य वेळ आली की बरोबर स्वामी भक्तांचा हात असा धरतात की भक्तांचा हात कधीच सोडत नाही. मित्रांनो, अशीच आज आपल्या सर्वांसाठी एक उपासना आणणार आहे. सर्वप्रथम आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करतो. आता स्वामी समर्थ हे गुरु मानले जाते. एक प्रकारे सर्व लोक त्यांना गुरु म्हणून त्यांचं गुरुस्थान आहे, गुरुदैवत म्हणून स्थान आहे. तर या ठिकाणी आपण ज्योतिष शास्त्रानुसार गुरु ग्रह आहे, तर गुरु ग्रहाचा मंत्र, बीज मंत्र कुठला येतो, तर बीज मंत्र येतो ग्राम ग्रीम ग्रौं सह. या ठिकाणी आपण ओम ग्राम ग्रीम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जर का नित्य आपण संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या योग्य जो वेळ असेल त्या वेळेमध्ये आपण जर का जाप केला तर आपल्याला अनेक असे फायदे होतात. आता हा जप कसा करायचा, तर आपण आसन हे पिवळं घेणं खूप गरजेचं आहे. पिवळ्या आसनावरती चंदनाची माळ किंवा आपण रुद्राक्षाच्या माळेवरती हा जप करायचा आहे. समोर तुपाचा दिवा असावा. जप करताना डोळे बंद करून मनामध्ये हा जप करा. लोकांना असं होतं की लोकांना प्रचिती येत नाही स्वामींची प्रचिती येत नाही. प्रचिती कशी येईल तुम्हाला? स्वामींनी काय सांगितलंय, स्वामी काय म्हणतात, तर ध्यान साधना करा. ध्यान साधनेतून प्रत्यक्षिक आपल्याला समोरची जी शक्ती आपण उच्चारतो त्या उच्चारलेल्या शक्तीचा आपल्याला स्वतः प्रारब्ध सापडतं, त्या शक्तीचा आपल्याला एक प्रकारे अनुभव येतो. ज्या वेळेला तोंडाने आपण एक प्रकारे सतत एक मंत्र म्हणत राहतो किंवा एखादं आपण देवाचं स्तुती नाम जप करत राहतो, त्यावेळेला तो मंत्र एन्व्हायरमेंट वरती प्रभाव करतो, म्हणजे आपल्या वास्तूवरती, घरावरती इम्पॅक्ट करतो. आपल्यामध्ये इम्पॅक्ट करत नाही. आपल्या स्वतःवरती त्या मंत्राचा इम्पॅक्ट होण्यासाठी डोळे बंद करून एकाग्र चित्तेने तोंडाने मंत्र न म्हणता मनामध्ये तो मंत्र म्हणायचा आहे. याने पूर्णपणे मंत्राची आपल्याला अनुभूती होते. 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचे म्हणलेल्या मंत्राची अनुभूती होते आणि समजते. फक्त डोळे बंद हवेत आणि कंटिन्यू स्टेप बाय स्टेप जसे दिवस वाढतील तसा जप आपल्याला या ठिकाणी वाढवायचा आहे. फक्त नियमित लक्षात ठेवा, जप करताना समोर तुपाचा दिवा असणं गरजेचं आहे. लाल आसन किंवा पिवळं आसन, चंदनाची माळ किंवा रुद्राक्षाची माळ असणं गरजेचं आहे आणि स्वामींच्या ध्यानामध्ये राहून आपल्याला हा जप सतत करायचा आहे. तुम्हाला कितीही संकट असो, तुम्हाला स्वतःहून अनुभव येणार समोरून की नक्की किती फरक पडतो तोंडाने जप केल्याने आणि मनामध्ये उपासना साधना ही जी सांगितली ती मनामध्ये जप सातत्य करणे, ह्याच्यामध्ये किती इम्पॅक्ट पडतो हा तुम्हाला समजेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.